नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण 7 सप्टेंबर रोजीचा करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। लेक्चर सुरू करण्यापूर्वी आपली 10 तारखेपासून कंबाईन फाउंडेशन बॅच सुरू होणार आहे। त्या बॅचला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता। पहिले 100 विद्यार्थ्यांसाठी फी मध्ये डिस्काउंट असणार आहे। प्री प्लस मेन्सचा सिलेबस या बॅच मध्ये तुमचा कव्हर होणार आहे। ठीक आहे, तर बेस्ट बॅच असणार आहे। या बॅचची फी सध्या आहे 8000 रुपये। या बॅचवर आम्ही 3000 रुपये डिस्काउंटचं कूपन दिलेलं आहे। कूपनचं नाव आहे अभ्यास मित्र। तुम्ही ते अप्लाय करा आणि त्याचबरोबर पेमेंट करून या बॅचमध्ये ऍडमिशन तुम्ही घेऊ शकता। जर तुम्हाला इन्स्टॉलमेंटमध्ये ऍडमिशन करायचं असेल तर तशी सोय सुद्धा आपण उपलब्ध करून दिलेली आहे। त्याचबरोबर सरळ सेवा भरतीच्या तयारी जर तुम्ही करत असाल तर एक बीएमसीची ऍड आलेली आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेची। तुम्हाला तुमच्यासाठी बेस्ट आहे की समजून घ्या की फ्युचरमध्ये अजून राज्यसेवेची जे मुलं तयारी करत आहे, ज्यांचा अभ्यास प्रॉपर झालेला आहे, तर ते मुलं या पोस्टसाठी सुद्धा अप्लाय करू शकता। कारण राज्यसेवेची सुद्धा अजून ॲडव्हर्टाईज आलेली नाही। तर ती बॅच फक्त आपण 499 रुपयामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे मुलांना अभ्यास मित्र सरळ सेवेच्या ऍप्लिकेशनवर। तर दोन वेगवेगळ्या ऍप्लिकेशनवर दोन वेगवेगळ्या बॅच तुम्हाला बघायला मिळेल। त्याचबरोबर दोन्ही ऍप्लिकेशनमध्ये तुम्हाला आपल्या अभ्यास विषयक ज्या काही नोट्स आहे, रिव्हिजन नोट्स, त्या उपलब्ध होऊन जाईल। बघा, आपला अभ्यास मित्र हे एमपीएससी साठीचं ऍप्लिकेशन आहे। अभ्यास मित्र सरळ सेवा, सरळ सेवेचे जे काही एक्झाम होतात त्यासाठीचं ऍप्लिकेशन आहे। दोन्ही डाउनलोड करून ठेवा, टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, इन्स्टाच्या पेजला फॉलो करून ठेवा। कारण प्रत्येक ठिकाणी आपण अभ्यास विषयक साहित्य मुलांना प्रोव्हाइड करतो। मग आजचं लेक्चर सुरू करूया। 7 सप्टेंबर रोजीचं लेक्चर आता आपण इथे बघणार आहोत। ठीक आहे, बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन तुमच्या समोर हा आहे की हरविंदर सिंग याने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये तिरंदाजीच्या इतिहासामध्ये सुवर्ण पदक जिंकणारा तो पहिला भारतीय पॅरा ॲथलीट ठरलेला आहे। तर तो भारतातील कोणत्या राज्यातील आहे? मग आता क्वेश्चन मध्येच एक महत्त्वाचा मुद्दा इथं आपल्याला बघायला मिळतो की पहिल्यांदाच एक पॅरा ॲथलीट म्हणजे समजून घ्या दिव्यांग जो खेळाडू आहे, पहिल्यांदाच त्याने पॅरालिम्पिक मध्ये तिरंदाजीमध्ये भारताला गोल्ड मेडल जिंकून दिलं। मग त्याचं नाव काय हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं। मग ते आपल्याला लक्षात ठेवायचंय, हरविंदर सिंग याने भारताला पॅराऑलिम्पिक मध्ये तिरंदाजीमध्ये गोल्ड मेडल जिंकून दिलं। कोण? हरविंदर सिंग। मग आता हरविंदर सिंग नावावरून हा आपल्याला पंजाबचा वाटू शकतो। ठीक आहे, पण हा पंजाबचा नाही मित्रांनो। हा कुठला आहे? तर हरियाणा राज्यातील हा खेळाडू आहे। बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर तिरंदाजीमध्ये सुवर्ण पदक जिंकलेला आहे हरविंदर सिंग याने। ठीक आहे, यानंतर तो मूळचा हरियाणाचा आहे। यानंतर दुसरा क्वेश्चन बघूया। दुसरा क्वेश्चन बघण्या अगोदर पॅरालिम्पिक सुरू आहे, डेली थोडं पॅरालिम्पिक बाबत माहिती आपण इथं घेऊया, म्हणजे तुमचं परीक्षेमध्ये यावर जर प्रश्न आला तर तो चुकणार नाही। जसं की कितवी स्पर्धा आहे? तर 17वी स्पर्धा आहे। कुठे आयोजित करण्यात आली? पॅरिसमध्ये। शुभंकर काय आहे? तर प्राइजेस। ब्रीद वाक्य काय आहे? गेम्स वाईड ओपन। एकूण खेळ आहे 22। भारताने सहभाग घेतलेल्या 12 खेळांमध्ये आणि भारताचे 84 खेळाडू जे आहे तर त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे। यानंतर दुसरा क्वेश्चन तुमच्या समोर आहे, ऍडव्हर्टायझिंग स्टँडर्ड काउन्सिल ऑफ इंडिया चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर बघा मित्रांनो, ऍडव्हर्टायझिंग स्टँडर्ड काउन्सिल ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे पार्थ सिन्हा। ठीक आहे, आणि पार्थ सिन्हा यांनी कोणाची जागा घेतली? तर सौगात गुप्ता यांची त्यांनी जागा घेतलेली आहे। तर पार्थ सिन्हा हे जे आहे ते ऍडव्हर्टायझिंग स्टँडर्ड काउन्सिल ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष बनलेले। तर आपल्याला महत्त्वाचे नियुक्त्या जे आहे ते विचारले जातात आणि मग त्यावर क्वेश्चन येऊ शकतो। यानंतर पुढे जाऊया मित्रांनो। ऍडव्हर्टायझिंग स्टँडर्ड काउन्सिल ऑफ इंडिया ची स्थापना 1985 मध्ये करण्यात आली आणि याचं मुख्यालय मुंबईमध्ये आहे। त्यानंतर बघा तिसरा क्वेश्चन, धरमबीरने पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या क्लब थ्रो, जसं गोळा फेक असतं तसंच एक क्लब थ्रो असतो। ठीक आहे, तर आपण जर बघितलं तर थोडासा छोट्या गदा टाईप तो असतो। तर त्या क्लब थ्रो प्रकारामध्ये कोणतं पदक जिंकलेलं आहे? तर धरमबीर याने कोणतं पदक जिंकलेलं आहे क्लब थ्रो या खेळामध्ये? तर त्याने जिंकलेलं आहे मित्रांनो सुवर्ण पदक। कोणतं पदक? सुवर्ण पदक। त्याने गोल्ड मेडल जे आहे ते आपल्या देशाला मिळून दिलेलं आहे क्लब थ्रो या प्रकारामध्ये। यानंतर पुढे जाऊया। बघा, पॅरिस ऑलिम्पिक मध्ये आतापर्यंत आपण म्हणजे आजपर्यंत, ठीक आहे, आजचा आकडा सांगतो, आजपर्यंत आपण किती मेडल जिंकलेले? तर भारताने 26 मेडल जिंकले। 26 पैकी 6 आहे गोल्ड, त्यानंतर 11 आहे कांस्य पदक आणि 9 आहे सिल्वर मेडल, रौप्य पदक। त्यानंतर जर बघितलं भारताचं एकूण स्थान कितवं आहे? तर 14वं स्थान आहे। यानंतर पुढे जाऊया मित्रांनो। पुढील प्रश्न बघूया,
सप्टेंबर 2024 इम्पॉर्टंट क्वेश्चन, ठीक आहे. मी लेक्चरच्या मध्ये 3 ते 4 क्वेश्चन एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणून सांगतो आणि ते तुम्हाला लक्षातच ठेवायचे, ते 100% विचारले जातील. तर बघा, सप्टेंबर 2024 मध्ये पहिली जॉईंट कमांडर्स कॉन्फरन्स कुठे आयोजित करण्यात आली? तर बघा, ही जॉईंट कमांडर्स कॉन्फरन्स यावर आपण ऑलरेडी एकदा क्वेश्चन घेतला होता, आता परत क्वेश्चन घेतोय कारण महत्वाचा आहे. बघा, भारतीय सैन्य दलाचे प्रमुख, लष्कराचे प्रमुख, त्यानंतर नेव्हीचे प्रमुख, एअरफोर्सचे प्रमुख, त्यानंतर भारताचे सीडीएस, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, हे सगळ्यांची ही परिषद असते, सगळ्यांची परिषद असते, ठीक आहे. तर आपण जर बघितलं जॉईंट कमांड कॉन्फरन्स जी आहे मित्रांनो, तर ती कुठे भरवण्यात आलेली आहे? लखनौ मध्ये भरवण्यात आलेली आहे. आपण जर बघितलं तर याचं उद्घाटन कोणी केलं होतं? तर याचं उद्घाटन केलं होतं अनिल चौहान यांनी, ठीक आहे. या परिषदेचं उद्घाटन अनिल चौहान, जे आपले सीडीएस आहे, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, आणि या परिषदेचं अध्यक्षपद आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भूषवलेलं आहे. मग या परिषदेमध्ये कोण कोण सहभागी झालं होतं? तर भारताचे जे काही करंटचे सीडीएस आहे, आता तुमचं करंटचं सगळं इथं क्लिअर होऊन जाईल. लष्कर प्रमुख कोण आहे, त्यानंतर हवाई दलाचे प्रमुख कोण आहे, नौदलाचे कोण आहे. तर आता बघा, भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण आहे? अनिल चौहान. त्यानंतर लष्कर प्रमुख कोण आहे? उपेंद्र द्विवेदी, ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं नौदल प्रमुख कोण आहे? दिनेश कुमार त्रिपाठी. आणि हवाई दल प्रमुख कोण आहे? तर विवेक राम चौधरी. अजून काही महत्वाचे मुद्दे सांगतो, जसं की लष्कराचे जे प्रमुख असतात मित्रांनो, त्यांना म्हटलं तर जनरल, त्यांना काय म्हटलं तर जनरल. नौदलाच्या प्रमुखाला काय म्हटलं तर नौदलाच्या प्रमुखाला म्हटलं तर ऍडमिरल. आणि हवाई दलाच्या प्रमुखाला काय म्हटलं तर एअर चीफ मार्शल, ठीक आहे, एअर चीफ मार्शल. तर या काही एक्स्ट्रा पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे. आता बघा, ही जी लखनौ मध्ये जी काही संयुक्त कमांड ची पहिली परिषद आयोजित करण्यात आली, तिची थीम काय होती? ठीक आहे, जॉईंट कमांड कॉन्फरन्स जी आयोजित करण्यात आली, तिची थीम काय होती? ती थीम होती सशक्त आणि सुरक्षित भारत, ट्रान्सफॉर्मिंग आर्म फोर्सेस, अशी याची थीम होती. तर थीम सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, पुढील क्वेश्चन बघूया. कोणत्या राज्याने संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठ वाराणसी येथे वैदिक 3D संग्रहालय बांधण्याची घोषणा केली? तर बघा मित्रांनो, अलीकडे एक वैदिक घड्याळ जे आहे, ठीक आहे, तर ते मध्य प्रदेशमधील उज्जैन या ठिकाणी बांधण्यात आलं होतं. तर त्यावर मी क्वेश्चन घेतला होता आणि ॲज इट इज परीक्षेमध्ये सुद्धा तसाच क्वेश्चन विचारण्यात आला होता. सरळ सेवेच्या परीक्षेमध्ये तो क्वेश्चन विचारला गेला होता. मला तुम्हाला हा सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो, वैदिक 3D संग्रहालय कुठं बांधलं जाणार आहे, ठीक आहे, किंवा कोणत्या राज्यामार्फत बांधलं जाणार आहे? तर वैदिक 3D संग्रहालय जे आहे ते वाराणसीमध्ये जे काही विद्यापीठ आहे, संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठ, तर यामध्ये बांधलं जाणार आहे. पहिला महत्वाचा मुद्दा वाराणसी. आणि कोणत्या राज्य सरकारमार्फत बांधलं जाणार आहे? तर उत्तर प्रदेश राज्य सरकारमार्फत हे बांधलं जाणार आहे. मग इथं या वैदिक 3D संग्रहालयामध्ये भारतीय ज्योतिषी रिलेटेड, भारतीय खगोलशास्त्राशी रिलेटेड, भारतीय वैद्य साहित्याशी रिलेटेड गोष्टी ज्या आहेत, तर त्यांचं तिथं प्रदर्शन भरवलं जाणार आहे. त्या तिथं लोकांसाठी खुल्या ठेवल्या जाणार आहे आणि भारताच्या वैदिक परंपरांवर प्रकाश टाकला जाणार आहे. बघा मित्रांनो, यूपी विषय जाणून घेऊया. 24 जानेवारी 1950 ला स्थापना, राजधानी आहे लखनौ, राज्यपाल आहे आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. यानंतर 6वा क्वेश्चन, अगेन इम्पॉर्टंट. काय इम्पॉर्टंट हे मी तुम्हाला सांगतो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सप्टेंबर 2024 मध्ये विश्व शांती बुद्ध विहाराचे उद्घाटन कुठे केले? तर बघा मित्रांनो, विश्व शांती बुद्ध विहार जो आहे तर तो महाराष्ट्रामध्ये बांधण्यात आलेला आहे आणि त्याचं उद्घाटन अलीकडे द्रौपदी मुर्मू यांनी केलेलं आहे. महाराष्ट्रात पण कुठे बांधण्यात आला? तर उदगीर या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे. कुठे? उदगीर या ठिकाणी. त्याचबरोबर या विहारामध्ये गौतम बुद्धांची एक मूर्ती जी आहे ती स्थापित केली जाणार आहे. ती मूर्ती जर आपण बघितलं कर्नाटकमध्ये कलबुर्गी या ठिकाणी जो विहार आहे आणि त्या विहारामध्ये जशी मूर्ती आहे त्या मूर्तीची प्रतिकृती म्हणजे सेम तशीच मूर्ती आपण या उदगीर येथे असलेले जे काही विश्व शांती बौद्ध विहार आहे तर त्यामध्ये स्थापित करणार आहोत. त्याचबरोबर काही महत्त्वाचे पॉइंट सांगतो. हे बौद्ध विहार 15 हेक्टर मध्ये पसरलेलं आहे. 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर. ठीक आहे, मग आता तुम्ही कॅल्क्युलेशन करा किती एकर मध्ये आहे. त्याचबरोबर यामध्ये एकाच वेळी 1200 अनुयायी जे आहे तर ते आपण म्हणूया सामावून घेऊ शकते. हे बौद्ध विहार हे एक ध्यान केंद्र आहे. इथं 1200 अनुयायी जे आहे ते ध्यान उपासना वगैरे करू शकता. त्याचबरोबर जर बघितलं
तर याचा मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते बिहारच्या सांची जे स्तूप आहे त्यापासून प्रेरित होऊन बनवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. या कार्यक्रमाचं अध्यक्ष स्थान जे आहे ते महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी भूषवलं होतं आणि उद्घाटन कोणी केलं? द्रौपदी मुर्मू यांनी. यानंतर पुढे जाऊया, महाराष्ट्र विषय जाणून घेऊया. 1 मे 1960 ला महाराष्ट्र स्थापना, राजधानी मुंबई, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, CP राधाकृष्णन राज्यपाल आहे. यानंतर 7वा क्वेश्चन, शरद कुमारने पॅरिस पॅरालिम्पिक मध्ये पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेमध्ये कोणतं पदक जिंकलं? तर 2024 जे काही पॅरालिम्पिक आहे त्यामध्ये शरद कुमार जे मूळचे बिहारचे यांनी जे काही रौप्य पदक आहे सिल्वर मेडल जे आहे, ठीक आहे, तर ते जिंकलेलं आहे. ठीक आहे. तर बी आपलं उत्तर असणार आहे. तर बघा मित्रांनो, बिहारचे जे काही शरद कुमार आहे त्यांनी पॅरिस पॅरालिम्पिक मध्ये उंच उडी प्रकारामध्ये रौप्य पदक आपल्या नावावर केलेलं आहे. यानंतर 8वा क्वेश्चन आपण बघतो की लोकसभा आणि राज्यसभामध्ये एक जेव्हा अधिवेशन सुरू असतं तर पहिला तास जो असतो तो प्रश्न उत्तरांचा तास असतो की नॉर्मल जे काही सदस्य लोक असतात ते खासदारांना प्रश्न विचारत असतात. आता तसंच सिस्टम राज्यामध्ये सुरू झालेलं आहे आणि एका राज्याने ते अलीकडे ती सिस्टम स्वतःच्या विधानसभेमध्ये सुरू केलेलं आहे. मग ते राज्य कोणतं आहे? तर यावर क्वेश्चन आहे बघा. भारतात प्रथमच कोणत्या राज्याच्या विधानसभेने 0 तास सुरू करण्याची घोषणा केली? तर ही जी घोषणा आहे मित्रांनो ती हिमाचल प्रदेश राज्याने केलेली आहे. आता 0 तास असतो काय ते हे मी तुम्हाला समजून सांगतो. पहिला जो अधिवेशनादरम्यान तास असतो तो प्रश्न तास, खासदारांनी प्रश्न विचारायचे कुणाला? मंत्र्यांना. ठीक आहे. त्यानंतर दुसरा जो तास असतो प्रश्न तासानंतर तो असतो 0 तास. 0 तासामध्ये महत्वाचा जो काही मुद्दा आहे तर त्यावर चर्चा करायची असते. मग आता 0 तासाबाबत अधिक माहिती जी आहे ती तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा, हिमाचल प्रदेश विषयी जाणून घेऊया. हिमाचल प्रदेशमध्ये सध्या 14वी विधानसभा तिथं निवडून आलेली आहे. 14वी विधानसभा तिथं कार्यरत आहे. 25 जानेवारी 1971 ला हिमाचल प्रदेशची स्थापना झालेली आहे. शिमला राजधानी सुखविंदर सिंह सुक्खू जे आहे ते मुख्यमंत्री आहे आणि राज्यपाल आहे शिवप्रताप शुक्ला. हिमाचल प्रदेशमध्ये अलीकडे न्यूज मध्ये काय होतं तर यांनी त्यांचे जे काही गव्हर्नमेंट सर्वंट होते, सरकारी जे काही कर्मचारी होते त्यांचे पगार केले नव्हते. ठीक आहे. पगार ऍक्च्युली 31 ऑगस्टला व्हायला पाहिजे होते पण सप्टेंबरचे जवळपास 4 तारीख आली तरी पण पगार झाले नव्हतं म्हणून हे सुद्धा चर्चेमध्ये होतं. यानंतर पुढे जाऊया. बघा 9वा क्वेश्चन, पॅरिस 2024 पॅरालिम्पिक मध्ये भारताचे सचिन सर्जेराव खिलारी यांनी पुरुषांच्या शॉर्टपुट स्पर्धेत कोणतं पदक जिंकलं? हा एक IMP क्वेश्चन. ठीक आहे. महाराष्ट्राचं म्हणायला पाहिजे तर महाराष्ट्राचे सचिन खिलारी जे आहे तर त्यांनी पुरुषांची शॉर्टपुट नावाचा जो काही खेळाचा प्रकार आहे त्यामध्ये कोणतं पदक जिंकलं? तर त्यामध्ये त्यांनी रौप्य पदक जिंकलेलं आहे. सिल्वर मेडल जे आहे ते त्यांनी आपल्या नावावर केलेले. तर यांचा खेळ सुद्धा लक्षात ठेवा, शॉर्टपुट, आणि त्याचं समजून घ्या कोड लक्षात ठेवा F46. ठीक आहे. शॉर्टपुट F46. तर हा मुद्दा लक्षात ठेवा कारण आपल्यासाठी महाराष्ट्रातील व्यक्ती आहे आणि त्यांनी काय केलेले पॅरिस पॅरालिम्पिक मध्ये भारताला मेडल मिळवून दिलेले. कोणतं मेडल? रौप्य मेडल. आणि त्यांनी शॉर्टपुट स्पर्धेमध्ये जर आपण बघितलं तर जो काही शॉर्टपुट स्पर्धेमध्ये जे काही समजून घ्या की खुर्चीवर बसून जे काही अपंग दिव्यांग व्यक्ती असतात, ठीक आहे, तर त्यांच्या मार्फत जे काही गोळा समजून घ्या की गोळा जो फेकला जातो ते त्यांनी 16.32 मीटर एवढा लांब तो फेकला होता. यानंतर पुढे जाऊया. 10वा क्वेश्चन, ग्रीन हायड्रोजन इंडिया 2024 ची दुसरी आंतरराष्ट्रीय परिषद कुठे आयोजित करण्यात आली? तर बघा मित्रांनो, ग्रीन हायड्रोजन इंडिया, ठीक आहे, आपल्याला डायरेक्ट ऑनलाईनवर क्वेश्चन येऊ शकतो. यांची दुसरी आंतरराष्ट्रीय परिषद जी आहे ती भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. यानंतर राष्ट्रीय शिक्षक दिन, आपल्या सगळ्यांना माहिती आहे राष्ट्रीय शिक्षक दिन जो आहे तो कधी साजरा करण्यात आलेला आहे? तर 5 सप्टेंबरला साजरा करण्यात आलेला आहे. भारताचे जे काही प्रसिद्ध व्यक्ती, ठीक आहे, आपण जर बघितलं तर भारताचे दुसरे राष्ट्रपती, ठीक आहे, शिक्षकांच्या भूमिकेचे महत्व लोकांना पटवून देणारे व्यक्ती सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंतीच्या दिवशी हा दिवस सेलिब्रेट केला जातो. मग आपल्याला या दिवसाबाबत प्रश्न नाही विचारला जाणार पण शिक्षक दिनाची थीम काय होती यावर आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो. तर ती थीम होती एम्पॉवरिंग एज्युकेटर्स फॉर सस्टेनेबल फ्युचर. ठीक आहे. शाश्वत भविष्यासाठी शिक्षकांना सक्षम करणे ही थीम होती. शिक्षक दिन जर आपण बघितलं तर 1962 पासून जो आहे तो सेलिब्रेट करण्यात येतो. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या 77व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण हा सेलिब्रेट करणं जे आहे ते सुरू केलं होतं 1962 मध्ये. यानंतर पुढे जाऊया. 12वा क्वेश्चन बघा, न्यूट्रिशन ट्रॅकर उपक्रमासाठी ई गव्हर्नन्स 2024 चा राष्ट्रीय पुरस्कार कोणी जिंकला? तर बघा
एका मंत्रालयाने न्यूट्रिशन ट्रॅकर उपक्रम सुरू केला. म्हणजे पोषण कितीपर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. ठीक आहे, जे काही पोषण आहे, किती शाळेतील मुलांना अन्न मिळत आहे, कुपोषणाचं प्रमाण किती कमी झालेलं आहे, तर याशी संबंधित एक कार्यक्रम आहे पोषण. आपण त्याला पोषण ट्रॅकर उपक्रम पण म्हणू शकतो, न्यूट्रिशन ट्रॅकर उपक्रम पण म्हणू शकतो. तर या उपक्रमासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालयाला काय मिळालेलं आहे, तर ई गव्हर्नन्सचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे, तर हा मुद्दा व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. यानंतर 13वा क्वेश्चन, इंटरनॅशनल टेबल टेनिस फेडरेशन फाउंडेशनचे पहिले भारतीय राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. तर इंटरनॅशनल टेबल टेनिस फाउंडेशनचे पहिले भारतीय राजदूत म्हणून मित्रांनो शरद कमल अचंता यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. आता शरद कमल अचंता यांना अलीकडे मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेले आहे. ठीक आहे, तर ते त्यांना कोणत्या वर्षी मेजर ध्यानचंद पुरस्कार जो आहे तो दिला गेला होता हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कोणत्या वर्षी शरद कमल अचंता यांना मेजर ध्यानचंद पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं हे तुम्हाला सांगायचं कमेंट बॉक्समध्ये. आणि आता हे लक्षात ठेवायचं की इंटरनॅशनल टेबल टेनिस फेडरेशन फाउंडेशनचे ते पहिले भारतीय राजदूत बनले आहे. यानंतर इंटरनॅशनल टेबल टेनिस फाउंडेशन जे आहे, फेडरेशन जे आहे, तर ते 1926 ला स्थापन झालं होतं. त्याचं मुख्यालय लॉसन स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे आणि पेट्रो सोर्लिंग हे त्याचे अध्यक्ष आहे. यानंतर 14वा क्वेश्चन, आंतरराष्ट्रीय धर्मदाय दिन त्यालाच काय म्हटलं तर इंटरनॅशनल डे ऑफ चॅरिटी. म्हणजे जे काही आपण दान करतो त्याला धर्मदाय म्हटलं जातं. ठीक आहे, धर्मदाय, आणि त्याला चॅरिटी म्हटलं जातं. तर तो दिवस कधी सेलिब्रेट करण्यात येतो, तर बघा मित्रांनो इंटरनॅशनल चॅरिटी डे जो आहे तो 5 सप्टेंबरला सेलिब्रेट करण्यात येतो. तर जे काही गरीब दीन दुबळे व्यक्ती आहे तर त्यांच्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी दान करा या आपण म्हणूया उद्देशाने हा जो दिवस आहे हा सेलिब्रेट केला जातो. यानंतर पुढे जाऊया, मदर तेरेसा यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने 5 सप्टेंबर रोजी हा दिवस जो आहे तो सुरू करण्यात आला होता. मदर तेरेसा यांच्याविषयी जाणून घेऊया. ठीक आहे, तर यांना शांततेच्या नोबेल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि आपण जर बघितलं 2012 मध्ये 5 सप्टेंबर रोजी हा जो दिवस आहे धर्मदाय दिन हा सुरू करण्यात आला होता युनायटेड नेशन मार्फत. यानंतर 15वा क्वेश्चन, अगेन इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. सप्टेंबर 2024 मध्ये डेंग्यूमुळे झालेल्या मृत्यूच्या संख्येमुळे डेंग्यू हा साथीचा रोग म्हणून अधिसूचित करण्यात आलेला आहे. तर कोणत्या राज्याने, बघा असा प्रश्न आहे की कोणत्या राज्याने सप्टेंबर 2024 मध्ये त्या राज्यामध्ये डेंग्यूमुळे मृत्यू खूप जास्त झाले म्हणून त्यांनी डेंग्यूला साथीचा आजार म्हणून घोषित केलं. तर ते राज्य आहे मित्रांनो कर्नाटक. ठीक आहे, तर कर्नाटकमध्ये अलीकडे काय झालं, डेंग्यूचे 25,000 प्रकरणं समोर आली आणि ज्यामध्ये 12 लोकांचा ऑलरेडी मृत्यू झालेला होता. मग त्यामुळे कर्नाटक सरकारने काय केलं, त्यांचा एक कायदा आहे कर्नाटक महामारी रोग कायदा 2020, तर त्यामध्ये कलम 3 मध्ये सुधारणा केली आणि डेंग्यूला त्यांनी साथीचा आजार म्हणून त्यामध्ये ऍड केलं. तर अशा प्रकारे आजचे 15 क्वेश्चन संपले. कर्नाटक विषयी जाणून घेऊया आणि शेवटी एक टेस्ट क्वेश्चन असेल तो तुम्हाला सगळ्यांना त्याचं उत्तर द्यायचं आहे. 1 नोव्हेंबर 1956 ला कर्नाटकची स्थापना करण्यात आली. बेंगलोर ही तिथली राजधानी आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, राज्यपाल थावरचंद गेहलोत. आता टेस्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. बघा मित्रांनो, पॅरिस 2024 पॅरालिम्पिक मध्ये भारताच्या महाराष्ट्राच्या सचिन सर्जेराव खिलारी यांनी पुरुषांच्या शॉर्टपुट स्पर्धेमध्ये कोणतं पदक जिंकलेलं आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि त्याचबरोबर बघा मित्रांनो, लेक्चर आवडला असेल तर लेक्चर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्हाला अभ्यास मित्र बघायचे. आणि जर तुम्ही कंबाईनची तयारी करत असाल किंवा तुमच्या कॉन्टॅक्ट मधलं कोणी तयारी करत असेल तर कमी फीज मध्ये क्वालिटी एज्युकेशन पूर्ण 1 वर्षासाठी प्री प्लस मेन्स तुम्हाला मिळणार आहे विथ स्टेट बोर्ड टेस्ट सिरीज आणि डिजिटल नोट्स. तर ही संधी दवडू नका मित्रांनो. तुम्हाला जर बॅच परचेस करण्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर या आपल्या नंबरवर तुम्ही बिंदास कॉल करा. ठीक आहे, थांबूया मग आज आपण इथं. आणि त्याचबरोबर BMCची बॅच आपल्या सरळ सेवेच्या ॲप्लिकेशनमध्ये उपलब्ध आहे, तर ती सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे, त्याचबरोबर नोट्स आहे फक्त 99 रुपयामध्ये, त्या तुम्ही परचेस करू शकता. थांबूया मग आज आपण इथं. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.